जय शिवराय मित्रांनो, कृषी यांत्रिकरण ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बाब, काळाची गरज ठरलेली आहे। प्रत्येक गोष्ट आता शेतकऱ्यांची यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून पार पाडली जात आहे आणि गेल्या या 6 महिन्याचा कालावधी आपण पाहिलेला आहे की शासनाच्या माध्यमातून सुद्धा यांत्रिकीकरणाच्या योजनेला अतिशय मोठं प्राधान्य दिलेलं आहे। लाखो अर्ज पात्र करणं असेल, त्यांना अर्जांना कागदपत्र अपलोड करणं असेल किंवा या अर्जांना पूर्वसंमत्या देऊन अनुदानाचं वितरण करणं असेल। आता अनुदानाच्या वितरण प्रक्रिया सुरू आहे, लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात पूर्वसंमत्या भेटत आहेत आणि या पूर्वसंमत्या दिल्यानंतर ज्यावेळेस शेतकरी अवजाराची जी काही बिल आहेत अपलोड करत आहेत याची मोका तपासणी होत आहे। यावेळेस या नवीन आलेल्या 2025-26च्या मार्गदर्शक सूचना आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या समजण्यामध्ये होणारा गोंधळ यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी अनुदानापासून वंचित राहतात की काय, अशा प्रकारचा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मोठ्या प्रमाणात आपल्याकडे देखील शेतकऱ्यांच्या कमेंट आले होते की मी ट्रॅक्टरची अवजारं खरेदी केलेली आहेत, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला लाभ मिळाला म्हणून माझ्या अवजाराचं अनुदान देण्यासाठी साहेब नाही करतायत। या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या या समजण्यामध्ये असलेला गोंधळ आणि मार्गदर्शक सूचनाच्या मध्ये असलेल्या काही शब्दांचा गोंधळ हा कुठेतरी मार्गी लावण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून काही नवीन निर्देश दिलेले आहेत। याच्यामधील पहिली बाब आहे ते म्हणजे कुटुंबाच्या व्याख्येच्या संदर्भातील। आपण जर पाहिलं तर एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त अवजारं लाभार्थ्याला दिली जात नाही किंवा तशा प्रकारची त्याच्यामध्ये तरतूद आहे, परंतु कुटुंबामध्ये पती पत्नी आणि अविवाहित मूल किंवा 18 वर्षाखालील मूल अशी कुटुंबाची व्याख्या। आता एखाद्या कुटुंबामध्ये विवाहित झालेली मुले, त्यांचं वेगळं जमीन आहे, वेगळा सगळा परिवार आहे आणि त्या मुलानं सुद्धा समजा नांगरासाठी किंवा ट्रॅक्टरसाठी अर्ज केलाय आणि वडिलाच्या नावे ट्रॅक्टरसाठी किंवा नांगरासाठी किंवा इतर बाबीसाठी अर्ज केलेला आहे। आता दोन्ही व्यक्तीला जर त्या अवजाराची लॉटरी लागली तर त्या अवजाराचं अनुदान देत असताना कुठेतरी अटकाव करण्यात येत होता आणि याच्यामुळेच आता कृषी विभागाच्या माध्यमातून याच्यामध्ये क्लिअरली डेफिनेशनचं संदर्भ दिलेला आहे की कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि 18 वर्षाखालील मूल। त्याच्यामुळे एका कुटुंबातील जर लाभार्थी वेगवेगळे असतील आणि जर एकाच अवजारासाठी ते अनुदानासाठी जर अर्ज करत असतील किंवा केलेला असेल तर त्यांना अनुदान देण्याची तरतूद आहे। मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर लाभार्थ्यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा अनुदानासाठी अर्ज केले जातात ट्रॅक्टरसाठी आणि ट्रॅक्टर चलित अवजारासाठी। ट्रॅक्टर चलित अवजाराचा अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर त्या लाभार्थ्याकडे ट्रॅक्टर असणं आवश्यक आहे, त्या ट्रॅक्टरचं आरसी बुक अपलोड करावं लागतं। आता हे कुटुंबातील आरसी बुक अपलोड करत असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात समस्या येत आहेत किंवा बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर पूर्वी ट्रॅक्टरच्या अवजाराची लॉटरी लागलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये जर त्या लाभार्थ्याकडे ट्रॅक्टर नसेल तर त्या लाभार्थ्याला एक हमीपत्र द्यावं लागणार आहे अनुदान वितरण होण्यापूर्वी की माझ्याकडे कुटुंबामध्ये ट्रॅक्टर आहे, मी त्याचा आरसी बुक सादर करेल किंवा मी ट्रॅक्टर खरेदी करेल आणि त्याची जी काही माहिती आहे, त्याचं जी काही रेकॉर्ड आहे ते सादर करेल, याच्यानंतर मी अनुदानासाठी पात्र राहील। हे एक बंद पत्र, एक हमीपत्र त्या ठिकाणी शेतकऱ्यांना द्यावं लागणार आहे, तर या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे। लाभार्थ्याला एकाच अवजाराच्या अनुदानाची दुरुक्ती याच्यामध्ये 5 वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे। जर एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या अवजारासाठी जर समजा लाभार्थी म्हणून पात्र केलेला असेल, त्याने कागदपत्र अपलोड केलेले असतील, पूर्वसंमती येऊन जर त्या शेतकऱ्याने अनुदानाचा लाभ घेतला असेल तर त्याच अवजारासाठी त्या शेतकऱ्याला किंवा त्या शेतकऱ्याच्या व्याख्येनुसार कुटुंबांना पुढील 5 वर्ष त्या बाबीचा लाभ घेता येणार नाही। मित्रांनो, आता या मार्गदर्शक सूचना वेळोवेळी बदलल्या जात आहेत आणि याची माहिती शेतकऱ्यापर्यंत न पोहोचण्यामुळे किंवा क्षेत्रीय अधिकाऱ्यांना, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना त्याच्याबद्दलचं क्लिअरली माहिती न मिळाल्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात हा गोंधळ निर्माण झालेला आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र झालेले आहेत, अनुदानाच्या वितरण प्रक्रिया सुरू आहेत, परंतु अशा काही क्षुल्लक कारणामुळे अनुदानाचं वितरण किंवा लाभार्थ्याच्या मोका तपासणी बाकी आहेत। तर या सर्व कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या क्लेरिफिकेशनमुळे आता हा गोंधळ कुठेतरी कमी होऊन शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे। आता मित्रांनो, आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी आजही अर्ज करतायत, मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र झालेले आहेत, पूर्वसंमत्या मोठ्या प्रमाणात मिळाल्या आहेत, परंतु निधीची जी उपलब्धता आहे ती खूप कमी प्रमाणात होते। त्याच्यामुळे लाभार्थ्याला मिळणारं अनुदान सुद्धा त्या उपलब्ध झालेल्या निधीच्या प्रमाणात उपलब्ध होत आहे। आत्ताच आपण पाहिले 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, 200 कोटी रुपयाची मागणी होती। लवकरच पुढील निधीची तरतूद ही येणाऱ्या बजेटमध्ये केली जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही लाभार्थी प्रतीक्षेत असतील त्या लाभार्थ्यांना सुद्धा अनुदानाचा लाभ मिळणार आहे। आपण जर कृषी यांत्रिकरण योजनेच्या अनुदानाच्या साठी इच्छुक असाल किंवा आपल्यालाही वाटत असेल की आपल्याकडे ट्रॅक्टर किंवा कृषी अवजार असावेत तर आपण या महाडीबीटीवरती राबवल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकरण योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ घेऊ शकता। धन्यवाद।